नीट परीक्षेत गैरव्यवहार झाल्यानंतर आता इंजिनिअरिंगसाठी जी पात्रता परीक्षा आहे MSTCET, त्यामध्ये सुद्धा गैरप्रकार झाल्याचा आरोप होऊ लागला आहे. आणि यामध्ये नांदेडचे भाजपचे जे नगरसेवक आहेत आशिष नेरलकर यांची 2 जोडी मुलं आहेत आणि त्यांना या पात्रता परीक्षेमध्ये 99% इतके मार्क्स मिळाले. आणि यावरून भाजपचे प्रवक्ते बालाजी गाडे यांनी आरोप केला आहे की आशिष नेरलकर यांच्या मुलांना सारखेच मार्क कसे पडतात. 12वीमध्ये जर बघितलं गेलं त्यांना मार्क्स कमी आहेत, JEEच्या परीक्षेमध्ये त्यांना मार्क्स कमी मिळतात, मग एकदम अशा पद्धतीने मार्क्स कसे काय वाढू शकतात असा आरोप आहे आपल्यासोबत. या संदर्भामध्ये याबद्दल आपण बोलणार आहोत. स्वतः नगरसेवक आशिष नेरलकर आहेत. काय सांगाल, अशा पद्धतीचा आरोप होतो, काँग्रेसनं आरोप केला. कसं आहे, आरोपामध्ये त्यांच्या काही तथ्य नाही. कारण 12वी बोर्डाची परीक्षा त्याच्यामध्ये फक्त ग्रुपिंग निघणे हा विद्यार्थ्यांचा, माझ्या मुलांचं टार्गेट होतं. आणि मेन CETमध्ये जास्त मार्क मिळाले पाहिजे. CETमध्ये त्या पर्सेंटाईलवर त्यांना कॉलेज मिळणार होतं. त्यांच्यामुळे त्यांचं पूर्ण फोकस त्यांचं CETवर होतं. PCM मध्ये कमी मिळाले आणि JEE सुद्धा अत्यंत कमी आहेत असं म्हणणं आहे की 51%, 50% अशा पद्धतीचे ग्रुपिंगला मार्क आहेत. आणि मग अचानक मार्क कसे काय वाढू शकतात असा दावा त्यांच्याकडून केला जातो. नाही, त्यांना मार्क 12वी बोर्डात सुद्धा 64 पॉईंट आणि 65 पॉईंट आहेत. ते दाखवण्यामध्ये कमी जास्त कसं काय ते तुम्हाला माहिती ग्रुपिंग मध्ये जे सांगतायत ते ग्रुपिंग मध्ये 51-50% वगैरे अशा पद्धतीचे नाही ते PCM जो ग्रुप आहे. नाही त्याबद्दल मला काही किती मार्क्स आहेत त्यांना? 12वीला त्यांना 64 पॉईंट आणि 65 पॉईंट हे बोर्डाच्या परीक्षेमध्ये आहेत. 99 पॉईंट त्यांनी CETचा अभ्यास केल्यामुळे त्यांना त्या CETमध्ये तेवढे मार्क पडलेले आहेत. याच्यावरच आक्षेप घेतला जातो की इतके मार्क्स कसे काय वाढले अशा पद्धतीने. त्यांचं टार्गेटच CET होतं. 12वी बोर्डाचं त्यांचं टार्गेटच नव्हतं, फक्त ग्रुपिंग निघणे 12वीला हा त्यांचा विषय होता. कारण आजकाल कॉलेजला जाणंच नाही, कॉलेजचे फक्त ऍडमिशन करायचे आणि त्यांचा अभ्यास घरी बसून करायचा आहे. आणि फक्त ग्रुपिंग निघालं पाहिजे, कारण ग्रुपिंग जर नाही निघालं तर आपल्याला आपलं 100% जरी मार्क पडले तर ते काही फायद्याचे नाही. काही विद्यार्थ्यांचं ग्रुपिंग निघालं आणि मार्क कमी पडले, काही लोकांना CETला मार्क जास्त पण ग्रुपिंग निघाले, त्याच्यामुळे पण त्यांना त्रास होत आहे. असा सुद्धा दावा केला जातोय की एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते राज्यभरामध्ये आणि त्याच्यामध्ये असं कोणीतरी व्यक्ती आहे एका महिलेकडून 30-40 लाख रुपयाची मागणी करतोय आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही वेगळं सेंटर देतो आणि या सेंटरवर तुम्ही येऊन परीक्षा दिली तर तुम्हाला अशा पद्धतीचे मार्क्स पडू शकतात. याबद्दल तुम्हाला काय वाटतं पालक? नाही, याबद्दल मला काही माहिती नाही, त्याच्यामुळे काही त्याबद्दल कॉमेंट्स करणं काही योग्य नाही. काँग्रेसनं असं म्हटलंय की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या प्रकाराची चौकशी करावी, कारण आशिष नेरलकर हे भाजपचे नगरसेवक आहेत आणि या प्रकरणाची खोल चौकशी झाली पाहिजे. सर्वप्रथम भाजपचा मी नगरसेवक जरी असेल तर माझ्या विद्यार्थ्यांच्या, माझ्या मुलांच्या अभ्यासाचा तो विषय आहे. याच्यामध्ये भाजप किंवा राजकारण कोणत्या पक्षात यायची गरज नाही, कारण माझ्या मुलांनी अभ्यास केलेला आहे, त्याच्यामुळे काही अडचण नाही. तुम्ही मागणी कराल चौकशी झाली पाहिजे या सगळ्याची? काही अडचण नाही, काही नाराजी नाही, चौकशी व्हायला पाहिजे, कारण न्याय मिळालाच पाहिजे सगळ्यांनाच. तर हे होते भाजपचे नगरसेवक आशिष नेरलकर आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की या परीक्षेत कुठलाही आरोप होत असेल तर चौकशी व्हायला काही हरकत नाही आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.